अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे मंडळी तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आजचा व्हिडिओला सुरुवात करूया. या जगात असं कोणी नाही ज्याला दुःख नसेल. मग हे दुःख दूर करता आलं तर किती बरं होईल ना. आपल्या मनावरचा मनस्ताप कमी होऊन जाईल. पण हे शक्य आहे का? तुम्ही म्हणणार माणूस बनून आलो आहेस तर दुःख भोगावे लागतील. तर ह्या व्हिडिओमध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्की भेटेल. एक महान ऋषी होते. एकदा एका माणसाने ऋषींना विचारले, माझ्या आयुष्यात इतके दुःख का आहेत? हे इतके त्रास का आहेत? इतक्या समस्या का आहेत? मग साधू म्हणाले, मला सांग तुला कोणतं दुःख आहे? तर ती व्यक्ती म्हणाली, मी तुम्हाला कोणतं दुःख सांगू? माझे संपूर्ण आयुष्य दुःखाने भरलेले आहे. मी माझ्याशी असलेले नातेबद्दल देखील दुःखी आहेत आणि शरीरातही आजार होत राहतात. एका मागून एक दुःख येतच राहतं. मी ना माझ्या नात्याने खुश आहे, ना माझ्या कुटुंबात आनंदी आहे, ना माझ्या मनाने खुश आहे, ना माझ्या आयुष्यात आनंदी आहे. मला वाटते अशा आयुष्यापेक्षा मरण बरे, जगून उपयोग नाही. तेव्हा साधूंनी त्या व्यक्तीला विचारले, तुझ्या या सर्व दुःखाचे कारण काय आहे? मग ती व्यक्ती साधूंना म्हणते, मी तुमच्याकडे त्यासाठीच आलो आहे. म्हणून तुम्ही मला सांगा की माझ्या आयुष्यात इतकं दुःख का आहे? सर्वाचे कारण काय आहे? साधू त्या व्यक्तीला म्हणाले, जरा विचार कर बघ, खोलवर विचार कर. तुझ्या दुःखाचे काय कारण असू शकते? तुझ्या दुःखाचे. त्या व्यक्तीने खूप विचार केला पण त्याला काही समजले नाही. तेव्हा साधूने त्याला उत्तर दिले, तुझ्या सर्व दुःखाचे कारण तूच आहेस. तुझ्या मनाची अशक्ती आहे, तुझ्या मनाचा मोह आहे. तुमची अशक्ती तुमचं सर्व दुःखाचे कारण आहे. मग ती व्यक्ती साधूंना म्हणली की मला समजले नाही की माझ्या मनाची अशक्ती माझ्या दुःखाचे कारण कसं असू शकते. तेव्हा साधूंनी त्यांना 3 लहान कहाणी सांगितल्या. पहिली कहाणी, एक व्यक्ती झाडाला चिटकून ओरडत होती की कोणीतरी वाचवा, मला वाचवा, कोणीतरी मला या झाडापासून वाचवा, या झाडाने मला पकडलेले आहे. तेवढ्यात एक गुरु आणि शिष्य तिथून जात होते. तेव्हा त्या शिष्याने आपल्या गुरूंना सांगितले की आपण याला मदत करायला हवी. बिचारा कसा झाडात अडकला आहे. तेव्हा त्याचे गुरु म्हणाले, त्याची कोणी मदत करू शकत नाही. त्यामुळे तो शिष्य आश्चर्यचकित झाला आणि आपल्या गुरूंना विचारू लागला की कोणी मदत करू का शकत नाही. तेव्हा गुरूंनी उत्तर दिले, ज्याने स्वतः झाड धरले आहे आणि ज्याने स्वतःला कुणाला तरी पकडलेले आहे त्याला कोण मुक्त करू शकेल? त्याला कोण वाचवू शकेल? तेव्हा साधू त्या व्यक्तीला म्हणाले, असेच तू देखील सर्व दुःख स्वतः पकडलेले आहे. हे माझे आहेत. हे सोडून ज्याला नको ते माझ्या जवळ राहावे. आणि तुझ्या सर्व दुःखाचे कारण मी आणि माझे आहे. जसं एक कोळी स्वतःच जाळं विणते आणि जाळे विणत असताना एक दिवस असा येतो की स्वतः त्या जाळ्यात अडकतो आणि तिला इच्छा असूनही त्या जाळ्यातून बाहेर पडता येत नाही. सोडून तू तुझ्या आयुष्यात किती नाती बनवलीस, किती जणांवर मोह पाडलास, किती जणाला आपलं मानलं आणि त्यांच्याशी असलेल्या आसक्तीमुळे आज तुला दुःख येत आहे. जगात काही झाले तरी आपल्याला दुःख किंवा आनंद होत नाही. आपल्याला सुख दुःख तेव्हा होतं जेव्हा आपल्या प्रियजनाशी काहीतरी संबंधित असतं किंवा आपले स्वतःचे काहीतरी
आपल्या बरोबर काही करतात, तेव्हा साधूने त्यांना तिसरी गोष्ट सांगितली. जेव्हा एक उडणारी माशी मधाने भरलेल्या डब्यात शिरते तेव्हा तिला मधाचा गोड रस मिळतो. तिला खूप आनंद होतो आणि जर तिला हवे असल्यास तर ती थोडा मध घेऊन तिथून उडून जाऊ शकते. पण ती मधाच्या रसात इतकी बुडून जाते, इतकी हरवते की तिला तिथून उडून जावंसंच वाटत नाही आणि मग मध पिता पिता त्याचे पाय आणि पंख त्या मधात फसतात. मग पोट भरेपर्यंत ती त्या मधात वाईट रीतीने अडकते. मग ती तिथून बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न करते. पुढे जाते, मागे जाते, उजवीकडे जाते, डावीकडे जाते, पण तिला तिथून उडता येत नाही. अशाच प्रकारे तुम्ही आयुष्यात ज्या नात्यात आनंद सुख घेतलात, सुरुवातीला खूप आनंद मिळाला आणि आज तीच नाती तुम्हाला वेदना दुःख देत आहे. त्याचप्रमाणे जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही आणि स्वादिष्ट रसाचे अनुसरण करते, काहीतरी खाण्यास सुरुवात करते, नंतर त्याचे आरोग्य बिघडू लागते, त्याचे शरीर खराब होते, त्याच्या शरीराला आजार येऊ लागतात. त्याचप्रमाणे जेव्हा मन सर्व सोडून अपेक्षा धरून घेतो, तृष्णा वासना लावून घेतो, तेव्हा त्याच्या मनात पैशाचा लोभ येतो. कारण त्याच्या हृदयात प्रेम आणि समाधानाचा दिवा पेटला आहे. त्याच्या हृदयातून मोह आणि वासनेचा अंधार दूर होतो. सांगायला खूप सोपं असलं तरी ते कारण खूप अवघड आहे. पण ज्याला साधूचा हा उद्देश समजेल तो सर्व दुःखावर मात करेल. ही आपल्या आयुष्याची कहाणी आहे. आपण स्वतःहून नाती बनवतो आणि नंतर स्वतःहून रडत राहतो. आपण प्रेम वाढवतो आणि नंतर आपणच दुःखी होतो. त्याच्या मागे आपण फिरत असतो आणि शेवट तेच आपल्याला सर्वात जास्त दुःख देतात, आपले मन दुखवतात. त्यांच्या सुखासाठी आपण काहीही करायला आपण तयार असतो. त्यांच्या आनंदासाठी आपण आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करतो. शेवटी ते आपले जीवन वाईट करतात. मग ते आपले कुटुंब असो, आपली मुले असो किंवा कुठलंही नातं असो. इथं आपण आपल्या मनात मोह आणि आसक्तीचे धागे बांधून ठेवलेले असतात, हे लक्षात घ्या. कदाचित आपल्या आयुष्यात हे सर्व दुःख इथूनच येत असावेत.